आज आपण नाश्त्याचा झटपट प्रकार म्हणजे लबाड सँडविच पकोडा बनवून घेणार आहोत. तुम्हाला प्रश्न पडला असेल, की लबाड सँडविच पकोडाच का? तर नाव ऐकून थोडंसं हसू येतं, पण बघा फार चविष्ट आहे, झटपट होतो आणि त्यासोबतच आपण ही हिरवी चटणी बनवून घेतलेली आहे. तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हिरवी चटणी बनवण्यासाठी इथे मी कोथिंबीर, पुदिना, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी लसूण, आलं आणि कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पुदिना घालून घेतलेला आहे. तर जवळपास मूठभर इतका पुदिना आपल्याला घालून घ्यायचा. यामध्येच कोथिंबीर आणि थोडंसं लसूण, आलं आणि कढीपत्त्याची 2 पाने घालून घेतलेली आहेत. आता हिरवी मिरची मी 2च वापरलेली आहे. आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. थोडंसं आणखीन चटपटीत आणि फ्रेश अशी चव येण्यासाठी पुदिना तर आहे, सोबतच आपण अर्धा चमचे जिरं घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण 2 चमचे भरून इथे दही घालून घेतलेलं. दही घरचं आहे हे. आता याची आपण चटणी बनवून घेणार आहोत. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि मिक्सरमध्ये याला फिरवून छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली हिरवी चटणी तयार आहे. तर आता आपण इथे ब्रेडचे काही स्लाइस घेतलेले आहेत. तर आजचा हा लबाड सँडविच पकोडा म्हणजे ब्रेडपासून सँडविच बनवून घेणार आहोत आणि त्यापासून तुम्ही पकोडे देखील बनवू शकता. तर आता हा इथे मी ब्राउन ब्रेड घेतलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही व्हाईट ब्रेडचा वापर देखील करू शकता. तर आता यावर आपल्याला अशा प्रकारे हिरवी चटणी लावून घ्यायची आहे. तर या सँडविचसाठी आपण 2 स्लाइसचा वापर करणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर एका स्लाइसवर हिरवी चटणी आणि दुसऱ्या स्लाइसवर रेड चटणी देखील तुम्ही लावू शकता. पण आज आपण इथे एकच चटणी हिरवी बनवून घेतलेली आहे. त्यामुळे इथे आपण हिरव्या चटणीचा वापर करणार आहोत. सोबतच यावर आपण जी बटाट्याची भाजी बनवून घेतलेली आहे, ती अशा प्रकारे व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे. आता ही बटाट्याची भाजी कशी बनवली? म्हणजे जसं तुम्ही बटाटे वडे बनवण्यासाठी ज्या प्रकारे तुम्ही बटाट्याची भाजी बनवता, अगदी सेम तशीच ही भाजी बनवून घ्यायची आहे. आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरं, मोहरी आणि थोडंसं हिंग घालून आणि उकडलेले बटाटे घालून, चवीनुसार मीठ घालून, हळद घालून अशा प्रकारे आपल्याला ही भाजी बनवून घ्यायची आहे. बटाटे छान असे मॅश करून घ्यायचे आहेत. तर तयार झालेली आहे ही बटाट्याची भाजी. तर अशा प्रकारे आता ही भाजी ब्रेडच्या स्लाइसवर व्यवस्थित आपण लावून घेतलेली आहे. आता यावर आपल्याला ब्रेडचा दुसरा स्लाइस ठेवून घ्यायचा आहे. तर त्या स्लाइसला देखील आपण ही चटणी लावून घेणार आहोत. आता या सँडविच पकोड्यामध्ये तुम्ही वेगळं असं काय करू शकता, तर या बटाट्याच्या भाजीवरती तुम्ही चीज स्लाइस देखील ठेवू शकता किंवा किसलेलं पनीर, मिक्स भाज्या, शिमला मिरचीचे तुकडे अशा प्रकारे देखील तुम्ही ठेवून हे सँडविच बनवू शकता. तर आता दुसरा स्लाइस देखील आपण चटणी लावून तयार करून घेतलेला आहे आणि याला आता आपण या भाजी लावलेल्या ब्रेडच्या स्लाइसवर अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. आता जे डाएटवर आहे त्यांनी हे जे ब्रेड सँडविच जे आहे ते बेसन पिठाच्या घोळामध्ये बुडवून तळले नाही तरी देखील चालतील. फक्त ग्रिल केले तरी देखील हे सँडविच खाण्यासाठी अतिशय भन्नाट असे लागतात. तर आज आपण याला बेसन पिठाचा घोळ करून त्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत. तर आता या सँडविचचे आपल्याला 4 तुकडे करून घ्यायचे आहेत. तर एकसमान 4 आकाराचे तुकडे आपण तयार करून घेऊया आणि एकच जर आपण सँडविच खाल्लं की पोट भरून जातं. लहान मुलांना फार आवडतं. नाश्त्यासाठी झटपट हा प्रकार उत्तम आहे. हा प्रकार तुम्ही टिफिनला देखील देऊ शकता. तर आता अशा प्रकारे आपण याचे 4 भाग तयार करून घेतलेले आहेत आणि बाकीचे देखील आता झटपट मी तयार करून घेत आहे. तर बघा मस्त छोटे-छोटे क्यूब असे तयार झालेले आहेत आणि मस्त लेयर दिसत आहे चटणीचा, भाजीचा आणि ब्रेडचा. तर बाकीचे राहिलेले पीसेस देखील आपण तयार करून घेऊया. आता यासाठी आपल्याला एका मोठ्या बाउलमध्ये बेसन पिठाचा घोळ तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी जवळपास 2 ते 3 चमचे बेसन पिठाचा वापर केलेला आहे आणि या बेसन पिठामध्ये आपल्याला यामध्ये आता आपण काळ्या तिळाचा वापर करून घेतलेला आहे. काळ्या तिळाच्या ऐवजी तुम्ही सफेद तिळाचा वापर देखील करू शकता. सोबतच हळद घालून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तिळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण असतं, त्यामुळे तिळाचा वापर नेहमी करावा. तर आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतल्यानंतर यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालून घेणार आहोत. तर आता पाणी घालत असताना अंदाज घेत पाणी घालून घ्यायचं आहे. हा बेसन पिठाचा घोळ जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट देखील नाही. अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया.
तर आता हे मिश्रण तयार आहे आणि याची कन्सिस्टन्सी देखील तुम्ही पाहू शकता. तर यामध्ये तयार केलेले जे ब्रेडचे तुकडे होते ते अशा प्रकारे बुडवून घ्यायचे आहेत आणि चमचेच्या सहाय्याने आपल्याला याला तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे. तर अशाच प्रकारे तेलामध्ये मावतील इतके आपल्याला तुकडे घालून घ्यायचे. तर जवळपास 3 तुकडे इथे बसत आहेत. तर 3 तुकडे घालून आपल्याला छान असं सोनेरी रंगावरती तळून घ्यायचं आहे. वडापाव जसा असतो त्यामध्ये पावामध्ये आपण बटाटा वडा तळून ठेवलेला असतो आणि सोबतच चटणी देखील ठेवलेली असते. तर अगदी उलटा याचा प्रकार म्हणजे ब्रेडच्या स्लाइसमध्ये आपण ब्रेडला चटणी लावून त्यामध्ये बटाट्याची भाजी भरून अशा प्रकारे सँडविच बनवून आणि हे सँडविचचे तुकडे करून ब्रेडच्या घोळमध्ये बुडवून तळून घेतलेले आहेत. फार चविष्ट असे लागतात, हेल्दी आहेत. ब्राउन ब्रेड आपण इथे वापरलेला आहे. लहान मुलांना देखील आवडतील. झटपट होते ही रेसिपी. नाश्त्यासाठी आणि टिफिनसाठी परफेक्ट आहे ही. मध्यम आचेवरती हे सँडविच पकोडे आपण तळून घेतलेले आहेत. दोन्हीही बाजूने खरपूस असे सोनेरी रंगावरती तळून झाल्यानंतर याला आपण काढून घेणार आहोत आणि शिल्लक राहिलेले जे पकोडे आहेत ते देखील आपण तळून घेऊया. आता हे सँडविच पकोडे बनवण्यासाठी मला फक्त 10 मिनिटाचा वेळ लागलेला आहे. झटपट होतो. तर यासोबत आपण हिरवी चटणी बनवून घेतलेली आहे. तर तयार आहेत खाण्यासाठी लबाड सँडविच पकोडा. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसहित. तोपर्यंत बाय.